धुळे शहरातील विद्यावर्धिनी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वर्ष 1977 ते 1981 बी.कॉम बॅचचा स्नेहमिलन कार्यक्रम दिनांक 1 मार्च रोजी शहराजवळील चांडक फार्म येथे निसर्गरम्य वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या आयोजनासाठी तत्कालीन बॅचचे विद्यार्थी विनोद मित्तल, प्राध्यापक विलास चव्हाण, सतीश विस्पुते यांनी विशेष पुढाकार घेतला होता. हल्ली फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियामुळे आपण जगातील आपल्या कुठल्याही नातलग आणि मित्रपरिवाराशी कनेक्ट राहत असतो. या मेळाव्याच्या आयोजनासाठी हीच कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वपूर्ण ठरली. सुरुवातीला 2-4 जण आणि त्यानंतर अनेक जण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जुळत गेले. एकमेकांची विचारपूस, आपुलकी, विचारांचं आदानप्रदान या माध्यमातून ग्रुपमधील सर्वांच्या भावना आणि मैत्रीची ओढ पुन्हा भेटण्यासाठी खुणावू लागली. यातूनच मेळाव्याच्या आयोजनाची संकल्पना पुढे आली. ही संकल्पना सर्वांनी उचलून धरली आणि मेळाव्याचं आयोजन कसं असावं, कुठे असावं या संदर्भात विचारविनिमय सुरू झाला. सर्वांनी मिळून तारीख ठरवली. ग्रुपवर या संदर्भात नियमित अपडेट्स देत घेत राहणं, आपल्या संपर्कातील तत्कालीन मित्रांना ग्रुपशी जोडणं, जास्तीत जास्त संख्येने मेळाव्याला येण्याचं आवाहन करणं अशा सर्व प्रयत्नांतून मेळाव्याचं नियोजन सुरू झालं आणि 1 मार्च 2026 रोजी मेळावा घेण्याची तारीख निश्चित झाली. बघता बघता 1 मार्चचा दिवस उजाडला आणि ग्रुपमधील धुळे, नाशिक, पुणे, मुंबई, अमळनेर इत्यादी ठिकाणाहून विनोद मित्तल, सतीश विस्पुते, प्राध्यापक विलास चव्हाण, पंडित कदम, दत्ता तारगावकर, प्रकाश वानखेडे, प्रकाश जैन, ताराचंद पाटील असे सुमारे 45 मित्र तब्बल 48 वर्षांनी एकमेकांना भेटले. या भेटीचा आनंद हा अविस्मरणीय असाच होता. विशेष म्हणजे या मेळाव्याला 4 तत्कालीन मैत्रिणी देखील उपस्थित झाल्या होत्या. प्राध्यापक विलास चव्हाण यांनी सर्वांना हातांवर फ्रेंडशिप बेल्ट बांधून वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. सुरुवातीला नुकतेच ज्यांचे वाढदिवस झालेत आणि ज्यांचे वाढदिवस नुकतेच होऊ घातले आहेत अशा माजी विद्यार्थ्यांचा शॉल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वाद्याच्या तालावर सर्वांनी ठेका धरत आनंद व्यक्त केला. अल्पोपहारानंतर सर्वांनी आपला परिचय देऊन आपल्या एकंदरीतच जीवन प्रवासाबद्दल माहिती आणि अनुभव कथन केलं. यावेळी सर्वांनी आपल्या तत्कालीन महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. दुपारच्या भोजनानंतर सर्वांच्या खूप छानपैकी गप्पा रंगल्या. या गप्पांच्या साक्षीनं पुन्हा एकमेकांना भेटण्याचं आश्वासन देत सारेजण आठवणी सोबत घेऊन आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाले. बोला. मी दत्ता तारगावकर, मूळचा धुळेकर आणि आज आमच्या कॉलेजच्या विद्यावर्धिनी कॉलेजच्या वर्गाचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने आम्ही सगळे धुळेकर, मुंबईकर, पुणेकर असे सगळे आणि धुळेकर आणि अंमळनेरचे पण आमचे मित्र आले. त्यानिमित्ताने चांडक फार्मच्या निसर्गरम्य परिसरात आम्ही सगळे जमलो आहोत. खूप वर्षांनी आम्ही परत एकत्र आलो आणि अंगाला काटा येतोय बोलताना, इतका भारावून गेलोय म्हणजे मी. एनिवे, पण सगळ्यांना भेटून खूप आनंद होत आहे आणि चांडक फार्मच्या निसर्गरम्य परिसरात आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे वर्गमित्र प्राध्यापक विलास चव्हाण आणि सतीश विस्पुते, विनोद मित्तल आणि या लोकांनी भयंकर परिश्रम घेतलेत आणि कार्यक्रमाची सुरुवातच आम्ही सिक्सर मारून केली आणि यशस्वीरित्या आजचा दिवस संपन्न होणार आहे. साथीतला आनंद खूप वेगळा आहे. आता चव्हाण सर बोलतील. सर शब्द वापरू नका मित्रांना. विद्यावर्धिनी महाविद्यालयातली जवळपास 77 ते 81 अशी आमची बॅच आहे. यातले सगळे मित्र आज पुन्हा एकदा रियुनियन आपण म्हणतो, त्या रियुनियनसाठी आम्ही एकत्र आलो. प्रत्येकाची डेव्हलपमेंट बघितल्यानंतर प्रचंड आनंद झाला. FY BCom मध्ये असताना आम्ही शून्य होतो
सगळेच परिस्थिती जी आहे ती सामान्य स्वरूपाची होती, पण आज ज्या पद्धतीने सगळे मित्र त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे, म्हणजे आमचे काही मित्र बँक मॅनेजर म्हणून रिटायर झाले, काही अधिकारी म्हणून रिटायर झाले, काही काही माझ्यासारखे प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक रिटायर झाले आणि काही अजून सर्व्हिसमध्ये आहेत. झंकार एजन्सी सारखं दुकान जे आहे अजून शहरामध्ये चालवलं जातं. विनोद अग्रवाल, त्याला आम्ही विनोद मित्तल असं म्हणतात, अग्रवाल समाजाचं महाराष्ट्राचं अध्यक्ष म्हणून विनोदनी काम केलेलं आहे आणि नामांकित उद्योगपती पण आहे. किशोर बारी आमचं साहित्य वितरण हे दुकान धुळे शहरामध्ये प्रसिद्ध अशा प्रकारचं दुकान आहे. अशी सगळी मंडळी आमची जी हरिकिशन दायमा, बाबूलाल अग्रवाल, आमचे नाशिकमध्ये माधव जगताप म्हणून आहेत, ते मोठे वकील म्हणून प्रसिद्ध आहेत. बियाणी हा गोशाळेचं फार मोठं काम जे करतो, पंचारिया समाजाचं मोठं करतो. सगळी मंडळी आरटीओ होतं झालेला मित्र शांबे खास कासाठी आलेला आकाश जैन, कांबळनेरून, सगळे ती नावं सांगू. सगळे मित्र आमचे आहेत आणि आज खूप आनंदाचा दिवस असा आमचा, कारण दिवसभर आम्ही एकत्र आहोत. सगळ्यांचे आभार आल्यावर एक वाक्य बोलतो. या ना पुढे. हे आनंद भावना काय आहे, सासरी गे मुलगी माहेरी आणि माहेरी आल्यानंतर आनंद मिळतो, तो आनंद आज करते हुए पढ़ाई और आज मित्र सुनाऊंगा आपने तो दुनिया में भी एक अडानी अम्बानी के मेरा मित्र है, उसमें मित्र विनोद मित्तल। और ये जो है बुरा ना मानो है, हमने हमारी मित्र और सभी ने मिलकर सेकंड टाइम 45 साल के बाद में हमारे चेहरों पे वही खुशी है जो 1977 से 81 तक। मी एकच वाक्य म्हणतो, मी सुधाकर ज्या वेळेला मला खरंच आवश्यकता होती कामाची आणि सगळ्या गोष्टी रिटायरमेंट ती एक माझ्या या मित्रामुळे विनोद मित्तलकडे मी आज मॅन काम करतोय. अतिशय जे एक या वयामध्ये जी काही एक आर्थिक एक पाठबळ लागतं ते माझ्या मित्रामुळे आणि या मित्रामुळे मला प्राप्त झालं. त्यांचे खूप मी स्वतःशी आभार. इस विनोद को हमारे दोस्तों पे घमंड, कोई आर्थिक दुश्मन जो है उसके लिए खड़ा है और काम में बताया को बोलता था, मेरा में कोई प्रकार का थैंक्स नहीं होता है, वो बोलता है। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.